निसर्गाच्या सानिध्यात किती शांती मिळते. पाखरांच्या किलबिलाटाने खूप आनंद होतो आणि पावसाळ्याच्या ह्या धारा पावसाच्या खूप प्रसन्नदायी वातावरण करून ठेवतात. तर निसर्ग म्हणजे आपलं खरं घर बरं का. पावसाचा पहिला थेंब, सूर्यास्ताचा सोनेरी रंग, हिरव्यागार डोंगराची शांतता, या सगळ्यात एक वेगळंच सुख आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर मन हलकं होतं. पावसाळा आला की जुन्या आठवणी जाग्या होतात. किती ते छान निरागस बालपण आठवतं. पावसात भिजलेले, उड्या मारलेले हे सगळे सुंदर क्षण आहे ना, हे खरंच आपल्याला पावसाळ्यात चालू झाला की आठवतात लहानपणीचे. तर खरंच पावसाळा ह्याच्यासारखा सुंदर ऋतू कुठलाच नाही बरं का. मला तर खूप आवडतो पावसाळा. पण आमच्या समर्थला अजिबात पावसाळा आवडत नाही. त्याला दुसरे ऋतू आवडतात पण पावसाळा आवडत नाही. त्याला असं वाटतं की किती किचकिच. पण मला पावसाळा खूप आवडतो. प्रत्येकाची आवड आहे ना, माणूस बदलला की प्रत्येकाची आवड निवडसुद्धा बदलत असते. तर तुम्हाला कोणाला पावसाळा आवडत आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, किंवा इतर तुम्हाला कुठला ऋतू आवडतो आहे. मला तर मात्र पावसाळा आवडतो, कारण पावसाळा आला की माझी बाग इतकी हिरवीगार होते, फुलं भरपूर येतात आणि छान असं सगळीकडे प्रसन्न वातावरण असतं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी माझी सुंदर अशी उमललेली बाग इतकी छान वाटत होती ना, खरंच खूप. आणि त्याचबरोबर हा पक्ष्यांचा आवाज इतका सुंदर असा मस्त. सकाळी छान देवपूजा केली आणि इतकी फुलं पाहून तर आज माझं मन बहरून गेलं होतं बरं का. किती फुलं तोडावी आणि किती आपल्या देवांना व्हावी, यासाठी तर मला खरं पावसाळा आवडतो. पाऊस पडायला लागला की आपली बाग बहरते आणि भरपूर अशी फुलं बागेला येतात. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. देवघरातल्या देवांना किती फुलं व्हावी आणि किती नाही असं होतं मला. तिकडे सकाळी छान अशी सुंदर देवपूजा करून घेतली. मस्त असं घरातलं वातावरण प्रसन्न होऊन जातं आणि भरपूर अशी आपल्या बागेतली तोडून आणलेली फुलं वाहिल्यानंतर तर आणखीनच घरातलं वातावरण प्रसन्न होतं. तर सकाळी देवपूजा झाली की किती छान वाटतं बघा. आज आहे शनिवार आणि बघू शकताय तुम्ही बागेत आपल्या किती फुलं निघलेत. आणि त्यातलं देवघरातलं वस्त्र लाल होतं ना, आणि त्यातनं ही सगळी फुलं लालच होती. आणखीन पांढरी फुलं जी आपली पांढरी जास्वंद आहे ना, तर ती काही उमलली नव्हती. पण ही मात्र उमलली होती. तर ही सगळी देवपूजा केली. तर चला म्हटलं ताटभर फुलं आणली. आता पांढरी जास्वंद आहे ना, तर त्याला तर जवळपास 40-50 फुलं रोजचे लागतात. पण एवढं लवकर उमलत नाही, ती जरा थोडीशी उशिरा उमलते. त्यानंतर बघू शकता आपली मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. छान वाटतं. आज भरपूर फुलं निघली, त्यामुळे लाल फुलं भरपूर निघायला पाहिजे, छान वाटतं. पांढरी तर रोज निघतातच, पण लाल फुलं कमी निघत होते ना, तर आज भरपूर निघले. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. सगळ्या देवघरामध्ये आपली धुरी ह्याची फिरवून घेतली. आता ह्या गुगळमध्ये मी त्या विस्तवावरती थोडासा कापडाचा तुकडा आणि गुगळ टाकते. त्यामुळे काय होतं, गुगळ आता कोणाला प्रत्येकाला माहीत असेलच असे नाही, पण आपल्याला कुठं जरी पूजा साहित्याच्या ठिकाणी, किंवा आपण अक्कलकोटला गेलो, गाणगापूरला गेलो, किंवा तुळजापूरला गेलो, किंवा पंढरपूरला जरी गेलो तरी तिथं गुगळ म्हणून किंवा वेगवेगळ्या उदी मिळतात. तर त्या आणायच्या आणि रोज सकाळी किंवा कधीतरी आठवड्यातून एकदा त्या विस्तवावरती आपल्या घरामध्ये कशावरती तरी विस्तव करायचा, किंवा आपल्या गौरीचा विस्तव करायचा आणि त्याच्यावरती ती जे उद मिळतात ना, तर ते टाकायचे आणि थोडासा कापूर टाकायचा आणि थोडंसं गौरी असेल तर तूपसुद्धा टाकलं तर चालतं. आणि त्याचा सुगंध आहे ना, त्याचा धूर आहे ना, सगळ्या घरामध्ये, रूममध्ये सगळीकडे फिरवायचा. त्यामुळे घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह होतं. घरात कुठलीही नकारात्मक वाईट शक्ती वास करत नाही. त्या गुगळचे किंवा त्या धुरीचे फायदे आहेत. त्यामुळे मी नेहमी, तुम्ही पाहत असाल की माझ्या घरामध्ये मी नेहमी गुगळची धुरी फिरवत असते. त्यामुळे मला घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण राहतं. तर आज आहे शनिवार ह्यांचा, तर त्यांना पापड्या, वेपर्स, थोडंसं खारवडे तळले, जे आपण उन्हाळा कामामध्ये केले होते ते. आणि आज बाहेर चालू होता भरपूर असा पाऊस. स्वयंपाक करायचा तर मूड नव्हता, आणि तसंही मला स्वयंपाक जास्त करायचा नव्हता, कारण आज त्यांचा शनिवार असल्यामुळं डब्याला सुट्टी असते. हे एवढंच त्यांना शेंगदाण्याचे लाडू, पापड्या वगैरे त्यांना द्यायचं होतं. आणि रात्री ते डीमार्टला गेले होते समर्थ आणि त्याचे पप्पा. तर ते बाकीचं सगळं डीमार्टमधून आणलेलं सामान भरून ठेवायचं होतं. समर्थ जाणार आहे, तर समर्थाला नेण्यासाठी काय ड्रायफ्रूट्स, त्यानंतर आम्हाला घरी पण लागतात, तर त्याच्यासाठी त्याला जे लागणार होतं तर त्याची बॅग पॅकिंग करायची, आमचं जे आहे ते भरून ठेवायचं. तर असं काहीसं माझं सकाळचं काम चालू होतं आज. डबा नव्हता तर म्हटलं हे सगळं भराभरी करून ठेवावी. तर त्याला लाडू करून दिले असते. तर एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, तसे लाडू खराबच होत नाहीत, पण पोरांचं कसं असतं, नीट ठेवत नाहीत, काय नाही,
उघडं वागडं ठेवतात. पोरं थोडीशी हलगर्जीपणा करतात कुठलीही, मग त्याच्यामध्ये हवा गेली किंवा काय लागली तर बुरशी लागू शकते. त्यामुळे मी यावेळेस त्याला लाडू दिले नाहीत. त्याला म्हटलं असंच घेऊन जा आणि भिजवून खा. आणि बाकी पण त्याला चिवडा चकली काही देता येणार नाही ह्यावेळेस, कारण आजीला जाऊन महिना पण झालेला नाही. आता आपल्या वर्षभरामध्ये ना असलं काहीच करता येत नाही घरामध्ये आणि करायचं पण नसतं. आणि त्यामुळे त्याला जे आहे ते कोरडेच ह्यावेळेस दिले. शेंगदाण्याचे लाडू करून देऊ शकत होते, पण तो नको म्हणला. त्यामुळे हे एवढंच सगळं त्याला फक्त दिले. 2 महिने राहून आता परत जायला निघाला आहे. तर मलासुद्धा असं खरं खूप वाईट वाटायला लागले. ज्यावेळेस तो पहिल्यांदा हॉस्टेलला ठेवलं होतं ना त्याला, त्यावेळेस कसं वाईट वाटत होतं तसं मला आत्ता वाईट वाटायला लागले. आणि त्यालासुद्धा तसं जायचे दिवस जवळ आले ना तसं त्यालासुद्धा वाईट वाटतं. पण कसं आहे, सुट्ट्या संपल्या की मुलांना शाळेच्या निमित्त बाहेर जावंच लागतं. तर असो, इकडे मी ह्या भरण्यांमध्ये हे जे आपले घरचे ड्रायफ्रूट होते ते भरून ठेवले. ट्रान्सपरंट भरण्या असल्या की किती छान वाटतात बघा, ते ठेवायला पण छान दिसतं आणि त्याचबरोबर आपल्या रोजचं लक्षात येतं. आणि जर आपण डब्यांमध्ये स्टीलच्या ठेवलं ना तर ते किती दिवस पण त्याच्यात राहतं, पण ते खायचं घेऊन लक्षात राहत नाही. त्यामुळे ह्या भरण्या आहेत ना मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत बघा. कारण काय होतं, ह्या भरण्या खूप म्हणजे खूप फायदेशीर पडतात. ह्या भरण्यांमध्ये ट्रान्सफर असतं, सगळं दिसतं पण व्यवस्थित. आणि ते बघितलं की आपल्याला ते भिजवायचं सकाळी किंवा त्याचं काय करायचं असेल तर ते करून ठेवायचं लक्षात राहतं. तर आता सध्या मी दुधामध्ये टाकून पिते ना, तर काजू बदाम थोडे थोडे घेऊन विलायची पावडर आणि थोडीशी साखर करून 1-8 दिवसाचं बारीक करून ठेवत असते. आणि त्यामुळे काय होतं, सकाळी आपलं 1 चमच्याभर दुधामध्ये टाकायचं आणि प्यायचं. सध्या कॅल्शियम कमी आहे त्यामुळे ते तेवढं माझं चालू आहे. चहा थोडा बंद केला आहे. आणि खरंच तुम्हीसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त चहा पित असाल तर तुम्ही खरंच तुमचा चहा पिल्यामुळे आपल्या हाडातला कॅल्शियम कमी होतं असं म्हटलं जातं. शरीराला चहा इतका धोकादायक आहे ना खरंच. मला तर खूप म्हणजे खूप चहाने पण आणि माझ्या हाडं इतकी ठिसूळ झाले, डॉक्टरने सांगितले पूर्ण तुमच्या शरीरामधलं कॅल्शियम कमी झालं, त्यामुळे तुमचं कुठला पण शरीराचा पार्ट दुखते. माझ्या हाडं इतकं दुखतात ना, असं वाटतं की मला एवढी का दुखणी लागली असतील बरं, मला एवढा का त्रास होतोय. डॉक्टर म्हणले चहा प्यायचा पूर्ण बंद करा, चहा पिलं की सगळं व्यवस्थित होईल. थोडे दिवस तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या खावा आणि त्यानंतर आता सुरुवात करा शेंगदाण्याचे लाडू, दूध प्यायचं. आता हल्ली दूधं तर चांगली नाहीत, पण आमच्याकडं खरं तर आम्हाला आणखीन प्युअर दूध मिळतं आहे बरं का, म्हशीचं. म्हणजे आमच्याकडं म्हशीचं, आता गाईचं मिळत नाही पण म्हशीचं दूध मिळतं आमच्याकडं आणि ते पण प्युअर मिळतं. कुठल्याही प्रकारचं काही केमिकल किंवा काही दुसरं काही नाही, ओरिजिनल दूध मिळतं. धार काढली की आपल्याला दूध मिळतं गाईचं, आपलं म्हशीचं. तर आज वातावरण असं काहीसं झालं होतं, सकाळपासून पाऊस चालूच होता. तुम्हाला किचनच्या खिडकीमधून पाठीमागचा व्ह्यू दाखवते. इकडे पेरूचं झाड आहे, त्या पेरूला भरपूर अशी पेरू लागलेले. शेवयाचं उपीट, आता सगळं देवपूजा वगैरे सगळं काम झालं माझं समजलं आणि मला शेवयाचं उपीट करावं म्हटलं, तर त्याची तयारी चालू आहे. इकडे कांदा वगैरे कट करून घेतला आहे, मिरची कांदा छान असा मस्त कट करून घेतला. ह्या बघू शकता आपण घरी बनवलेल्या शेवया. आणखीन काही केलंच नव्हतं, म्हटलं चला आता करूया. आज शनिवारी आम्ही स्वयंपाक काही करत नसतो, शनिवारी असंच काहीतरी चाललेलं असतं, कारण त्यांचा उपवास आहे. त्यांच्यासाठी वेपर्स वगैरे तळलेत आणि थोडंसं हे करायचं आहे. एक वेगळाच प्रकार मी तुम्हाला दाखवते, शेअर करते. ज्यांना शाबूची खिचडी खाऊ वाटत नाही ना, तर त्यांनी असं वेगळं काहीतरी केलं ना तर छान लागते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. श्री स्वामी समर्थ. अरे कढीपत्ता असला की चांगलं लागतं समर्थ. आपल्या झाडाचं तोडू काय मग? तुम्ही माझं कढीपत्त्याचं झाड पण गायब केलं, मुरुम टाकले तेव्हा म्हणलं तर तुम्हाला लय लागतंय. आता असं लागतंय, कढीपत्ता हर गोष्टीला लागतोय. कढीपत्त्याची झाडं सगळी तोडून टाकली, जी छोटी छोटी रोपं उगवली होती ती पण ही केली. आता आनंद म्हणलं की नाही, कढीपत्ता हर गोष्टीला लागतोय. उपीट, शेवाचं उपीट, पोहे काय जरी केलं तरी समोर त्याला कढीपत्ता लागतोय बघा. सुनो,
अजून आपलं झाड आमच्या कॉलनीमध्ये आहे ना प्रत्येकाच्या दारामध्ये एक कढीपत्त्याचं झाड आहे आणि तसे आपल्या पण दारामध्ये खूप मोठं कढीपत्त्याचं झाड होतं. पण जे आता आपलं शेडचं काम केलं त्यामुळे कढीपत्त्याचं झाड तोडलं, तरीसुद्धा आपला कढीपत्ता पूर्ण फुटला होता. आणि त्यानंतर परत आता हे निमुरून टाकला ना मागच्या 2-3 दिवसाखाली, तर परत ते बुजून गेलं. कढीपत्त्याची छान रोपं उगवली होती. पण हे एक रोप आहे आपल्या बागेमध्ये, त्याचं एक मी फांद्या आणली तोडून आणि कवळी कवळी छान देशी कढीपत्ता होता. इतका सुगंध तर यायचा नाही ह्या कढीपत्त्याचा. पण मी आता आपल्या बागेमध्ये 2 रोपं आहेत ती चांगली झोपलेत. आता ती मोठी होईपर्यंत थोडीशी आपदा होणारच. पण कुठलाही प्रकार असो, आपल्याला उपीट असो, शिरा असो, पोहे असो, काय जर करायचं म्हटलं ना, शिरा नाही, उपीट पोहे काय जरी करायचं म्हणलं किंवा अशा शेवया करायच्या म्हणलं तरी कढीपत्ता, किंवा आपल्याला पोळ्याची आमटी, येळवणीची जी कटाची आमटी म्हणतो ती करायची म्हणली तर त्याला पण कढीपत्ता लागतो. तर कढीपत्ता आहे ना हर गोष्टीला लागतो. त्यामुळे कढीपत्त्याचं महत्त्व आहे ना झाड तोडल्यानंतरच कळतं. आता आणून तर देत नाहीत, मीच आपलं तेवढं एक फांदी आणली तोडून. आता तू काय जाणार नाही म्हटलं, कारण कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या दारात एक तरी कढीपत्त्याचं झाड आहे. आणचा कुठून तरी तोडून म्हटलं तरी पोरं अजिबात कुणाच्या दारात जात नाहीत आणि कुठल्या कोणाच्या वस्तूला अजिबात हात लावत नाहीत. तर आमच्या इथं पाण्याचा प्लांट आहे, त्या पाण्याच्या प्लांटपाशी पाणी आणायला गेलं की तिथंसुद्धा कढीपत्त्याचं झाड आहे. तिथनं जरी आण म्हटलं तरी त्यानं उठला पण नाही आणि आणल्या पण नाहीत. यावेळेसच्या शेवया इतक्या छान झालेल्या आहेत. मागच्या वेळेस मी शेवया फक्त रव्याच्या केल्या होत्या आणि ती सर्वात माझी चूक आहे ना झाली. कारण आहे ना कधी आता इथून पुढे लक्षात ठेवायचं बघा ताईंनो, जर तुम्हाला शेवया खरंच करायच्या असतील ना तर म्हणजे रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून शेवया करा. इतक्या चविष्ट शेवया होतात. मी पहिली बार केल्यात, कारण दरवर्षी ना मी फक्त रव्याच्या करायचे. पण मला माझ्या मावशीकडं शेवयाची मशीन आहे ना, त्यांना विचारलं ना मी कशाच्या करू शेवया, तर त्या म्हणल्या गव्हाचं पीठ पण टाकत जा शेवयाच्या ह्याच्यातमध्ये, त्यामुळे शेवया खूप चविष्ट होतात. कारण गव्हाच्या पिठाच्या नुसत्या रव्याच्या शेवया पांढरा फटक दिसायला तर होतात, पण चवदार अजिबात नाहीत लागत. मावशीने सांगितल्याप्रमाणे ना त्यांच्याकडेच मी ते करायला दिलं. तर त्यामुळे 2 किलो रवा आणि त्यात निम्म गव्हाचं पीठ, 2 किलो गव्हाचं पीठ, असे 4 किलोच्या शेवया करून आणल्या. आणि आता बघू शकता शेवया तर झाल्या करून. आता तुम्हाला मी जो वेगळा प्रकार म्हणते ना की खिचडी ज्यांना खाऊ वाटत नाही त्यांच्यासाठी, शेंगदाणे भाजलेले आणि हिरवी मिरची ती अशी अरद बोबडी करून बघा मिक्सरला अशी फिरवली, चालू बंद करत मिक्सर फिरवला. थोडेसे वेपर्स होते, थोडासा बटाटा आणि भगरीच्या पापड्या असतील ना वरईच्या, तर त्या भिजू घालायच्या आणि हा प्रकार करायचा. आणि थोडासा शाबू टाकायचा, जास्त शाबू आणि नाही टाकला तरी चालेल. आता मी सर्वात अगोदर ते जे आपलं वाटण वाटलेलं आहे ना ते तेलामध्ये परतवून घेते, साईडला काढते आणि त्यानंतर परत बटाटा वाफेवरती वापरून घेते तेल टाकून. थोडंसं मीठ टाकून वापरायचा बटाटा आणि त्यानंतर इतकं भारी लागतं ना हे चविष्ट. आता माझ्याकडं वरईच्या पापड्या ह्यावेळेस नव्हत्या. वरईच्या पापड्याचा काय करायचं, भुगा करायचा आणि तो भिजू घालायचा 10 मिनटं आणि त्याचं ते बनवायचं. इतकं छान लागतं. शिळ्या भाकरीचे, शिळ्या चपातीचे आपण तुकडे कसे करतो त्याचप्रमाणे ही रेसिपी आहे बघा. जर आपल्याकडं पापड्या असतील ना तर त्या भिजत घालायच्या पाण्यामध्ये 10-15 मिनटं आणि त्यानंतर ते थोडासा बटाटा आणि असं हिरवी मिरची आणि ह्याचं हे बारीक करायचं. आणि इकडे तोपर्यंत आपल्या शेवया पण छान अशा मस्त ही झाल्या होत्या, वापल्या होत्या. म्हटलं हे करेपर्यंत समजला खायला देते नाश्त्याला. तर त्यानंतर मग तो त्यांचा डबा घेऊन जाईल. तर ते मी वाटण आहे ना जे वाटलेलं होतं ते बाजूला काढून घेतलं. त्यानंतर बटाटा वाफेवरती परतवून घेतला, मीठ टाकलं तेलामध्ये आणि मस्त असे बटाटा परतून घेतला. त्यानंतर आता हे वेपर्स होते ना, वेपर्स भिजवलेले, तर शाबू आपल्या भगरीच्या पापड्या असेल तर त्या भिजवायच्या, नसेल तर मी वेपर्स भिजवलेत. आता ते टाकायचे आणि त्यानंतर आपला शाबू टाकायचा. इकडे बघू शकताय. तर अशा पद्धतीनं जर ही रेसिपी केली ना ती इतकी छान होती आणि चवदार खूप होती. शाबू आवडत नाही ना प्रत्येकालाच खायला, तर त्यामुळे अशा पद्धतीनं जर वेगळं केलं तर आवर्जून माणसं पण खातात. आणि हे बघू शकता आता हे भाजून घेतलं होतं अगोदर, हे सुद्धा टाकून घेते. हे सगळे एकजीव हलवून घ्यायचं आणि मस्त 2 वाफा काढायचं. इतकं छान होतं आणि टेस्टी पण बघू शकताय. बघताशाने तोंडाला पाणी सुटणार असं मस्त झालेलं आहे. ह्याला नाव काही नाही बरं का, कारण ही स्वतःची माझी रेसिपी आहे. ह्यांना शाबू खाऊ वाटत नाही म्हणून मी शाबू टाकत नसते, पण आज थोडासा टाकला आहे. त्यांनीच भिजू घातला होता, त्यांना माहीत नव्हतं ह्याला शाबू लागतो आहे नाही लागतो म्हणून. तर हे अशा पद्धतीनेच बटाट्याचं, शेंगदाणा, हिरवी मिरची मस्त असं होतं आणि खूप चवीला पण छान लागतं आणि शाबूची अजिबात गरज लागत नाही. आणि शाबू असा उपवासामुळे खाऊ वाटत नाही ना, तर हे असा प्रकार केला ना तर खूप छान लागतं. फक्त इथं वेपर्स टाकलेत ना मी भिजवून, तर वेपर्सच्या ऐवजी वरईच्या पापड्या ज्या असतात ना, भगरीच्या पापड्या, त्या टाकायच्या. त्याचे खूप छान होतात हे.
आणि बघू शकता ही माझी स्वतःची रेसिपी आहे. तर मी नेहमी माझा उपवास असेल, मला असं काही खाऊ वाटत नाही, तर मग मी असं चटपटीत करून खात असते. नसेल तर मी डायरेक्ट फळांवरती उपवास करत असते. तर हे सगळं करून ठेवलं, त्यांना डब्याला दिलं, डबा भरला आणि समर्थ निघालाय आता त्यांना डबा दिला. आज सकाळपासूनच आमच्याकडे पावसाचं वातावरण होतं. बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण, सारखं पावसाच्या धारा ज्या आहेत त्या चालूच होत्या, येत होता जात होता, येत होता जात होता. आता हे आपलं मस्त असं चाफ्याचं फूल जे आहे ना, खूप छान म्हणजे झाड जे आहे ना चांगलं चांगलं फुटलंय मस्त आता हिरवगार तुम्हाला. आणि आपल्या तुळशीची बाग बघू शकताय, एवढ्या तुळशी तर होत्या ना, अख्खा उन्हाळाभर भरपूर अशा मंजिरी पडल्यात. आणखीन किती तुळशी येतील काय सांगता येत नाही, कारण ह्या तुळशीला इतक्या मंजिरी होत्या ना, तेवढ्या सगळ्या वाराने इकडे सगळ्या पसरलेल्या आहेत. आता भरपूर अशी तुळशीचे रोपं येतील. आता आपल्या तुळशी वृंदावनामध्ये सुद्धा एक छानसं रोप लावते. तर असा होता आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. दिवसभरामध्ये पाऊस येणं जाणं हे चालूच होतं आणि परत पुन्हा एकदा पावसाच्या धारा ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत. समर्थ त्यांना डब्बा देऊन आला आणि त्यानंतर बघू शकता केवढा मोठा छान